नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय हो की गो टू स्टेटमेंट म्हणजे जे अनकंडिशनल स्टेटमेंट मधला तिसरा जो स्टेटमेंट आहे तो म्हणजे काय गो टू स्टेटमेंट। मग आता बघा सिंपल वर्ड मध्ये सांगतो की गो टू स्टेटमेंट आपण कधी यूज करतोय। जर सपोज तुम्हाला लूपचा यूज करायचं नाहीये पण असे काही स्टेटमेंट आहेत, ते स्टेटमेंट काय हो कंटिन्युअसली तुम्हाला काय करायचं असतील, एक्झिक्यूट करायचं असतील तर आपण कशाचा यूज करतोय, गो टू स्टेटमेंटचा यूज करतोय। म्हणजे गो टू स्टेटमेंट हा एक काय हो की लूप सारखाच काम करण्यासारखं म्हणजे लूप सारखाच काय करतोय, काम करतो। ओके, मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे गो टू स्टेटमेंट कशा पद्धतीने काम करतोय तो आपण बघूया। मग आता जर गो टू स्टेटमेंटचा सिंटॅक्स जर तुम्ही बघितला म्हणजे गो टू स्टेटमेंट कशा पद्धतीने काम करतोय बघा की एक काय स्टेटमेंट 1 आहे, स्टेटमेंट 2 आहे, स्टेटमेंट 3 आहे, स्टेटमेंट 4 आहे, स्टेटमेंट 5 आहे। आता आपल्याला काय करायचं, स्टेटमेंट 5 एक्झिक्यूट झाल्यानंतर मला काय करायचं, डायरेक्टली जंप करायचं स्टेटमेंट 2। मग परत मला स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3, स्टेटमेंट 4, स्टेटमेंट 5 हे मला जर एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण गो टू स्टेटमेंटचा यूज करू शकतो। मग आता खाली इथं बघा स्टेटमेंट 5 एक्झिक्यूट झाल्यानंतर गो टू बॅक लिहिला आहे। मग बॅक हा काय असतो, तुमचा टॅग नेम असतो। बॅक हा तुमचा काय एक टॅग नेम आहे। मग आता मला कुठे जायचं आहे, ह्या स्टेटमेंट 2 च्या अगोदर जायचं आहे। मग इथं आपण काय लिहितोय, जो काही आपला जो टॅग नेम असेल तो टॅग नेम लिहितो आणि कोलन द्यायचा। ओके, मग काय होणार आहे बघा, पहिल्यांदा स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होणार आहे, स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होणार, स्टेटमेंट 3 एक्झिक्यूट होणार, स्टेटमेंट 4 एक्झिक्यूट होणार, स्टेटमेंट 5 एक्झिक्यूट होणार। मग इथं काय लिहिलं आपण, गो टू। गो टू हा जो आहे तो काय करतोय, एक टॅग नेम घेतोय आणि जिथं टॅग नेम त्याला दिसतोय तो टॅग नेम काय करतोय, एक्झिक्यूट करतोय। मग आता इथं आपण गो टू टॅग नेम काय लिहिलं, बॅक। मग ह्या टॅग नेमच्या ठिकाणी तुम्ही कुठलाही टॅग नेम देऊ शकताय तुमच्या पद्धतीनं। मग आता इथं मी काय लिहिलं, बॅक लिहिलं। मग आता तो ज्या ठिकाणी टॅग नेम दिसेल त्या ठिकाणपासून जो काही स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय करायला चालू करतो, परत रिटर्न एक्झिक्यूट करावा म्हणजे करायला चालू करतो। ओके, मग ह्या पद्धतीने काय गो टू जो स्टेटमेंट आहे तो गो टू स्टेटमेंट काय करतोय, म्हणजे एक्झिक्यूट होतो आणि वर्क करतो। मग आता आपण काय करायचं आहे, गो टू स्टेटमेंटचा यूज करून आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे। काय करायचं आहे की 1 ते 10 नंबर जे काही 1 ते 10 नंबर आहेत त्या 10 नंबरची आपल्याला काय करायचं हो, ॲडिशन प्रिंट करायचा। ॲडिशन काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे। ह्यामध्ये कुठलाही लूप यूज करायचा नाही आहे। ओके, मग ह्यामध्ये आपण काय यूज करणार आहे, फक्त आणि फक्त गो टू स्टेटमेंट जो आहे तो गो टू स्टेटमेंट यूज करायचा। ओके, चला कशा पद्धतीने आपण गो टू स्टेटमेंट यूज करतोय तो आपण बघूया। ओके, पहिल्यांदा बघा प्रोग्राम जर आपल्याला लिहायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला माहित आहे की हॅश इन्क्लूड stdio .h इंट मेन। आता मला सांगा 1 ते 10 नंबरची आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे। मग आता मला सांगा की किती व्हेरिएबल लागणार हो, बघा एक व्हेरिएबल लागणार कशासाठी, 1 to 10 नंबरची व्हॅल्यू काय करण्यासाठी, स्टोअर करून ठेवण्यासाठी। मग म्हणून मी काय लिहितोय, आय। ओके, मग आय मध्ये पहिल्यापासून किती व्हॅल्यू पाहिजे, 1 हे व्हॅल्यू पाहिजे। मला आता सांगा 1 to 10 नंबरची आपल्याला काय करायचं, ॲडिशन करायचं। मग त्यासाठी काय हो की सम एक नावाचा व्हेरिएबल घेतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय करतो, 0 व्हॅल्यू स्टोअर करतो। ओके, चला मग आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय काम केलं पाहिजे, तर पहिल्यांदा मला काय करायचं आहे की ॲडिशन करायचं। मग ॲडिशन आता कुणाची करायचं आहे, मला 1 हा ॲडिशन करायचा आहे। मग 1 हा ॲडिशन करण्यासाठी आपल्याला 2 व्हॅल्यूज लागतात, एक काय हो 0 आणि दुसरा काय 1। मग आता 0 कशामध्ये आहे, सम मध्ये आहे आणि 1 कशामध्ये आहे, आय मध्ये आहे। मग ह्या दोघांची ॲडिशन करून आपल्याला ठेवायला पाहिजे। मग ह्या दोघांची ॲडिशन मला कशामध्ये स्टोअर केलं पाहिजे, सम मध्ये स्टोअर केलं पाहिजे। मग इथं मी लिहिणार काय हो, सम इक्वल टू सम प्लस आय। मग आता समची व्हॅल्यू किती आहे, 0, आयची व्हॅल्यू किती आहे, 1, म्हणजे 0 प्लस इथं काय होणार, 0 प्लस 1 म्हणजे किती झाला, 1 हे कशात स्टोअर झाला, सम मध्ये स्टोअर झाला।
ओके, मग आता 1 ही व्हॅल्यू ॲड झालेली आहे. मग मला सांगा 1 नंतर मला किती व्हॅल्यू ॲड केलं पाहिजे? 2 ही व्हॅल्यू ॲड केलं पाहिजे. मग आयची व्हॅल्यू मला काय केलं पाहिजे? इन्क्रीमेंट केला पाहिजे. बरोबर आहे. मग आता बघा आपला जो सी मधला जो कंपायलर आहे तो कंपायलर काय करतो? लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करत जातो. मग ह्या लाईन नंतर मला परत कुठं जायचं आहे? ह्या समला जायला पाहिजे, कारण आय मध्ये व्हॅल्यू किती झाल्या? आता 2 झाल्या. मग हे कशामध्ये ऍड व्हायला पाहिजे? सम मध्ये ऍड व्हायला पाहिजे. बरोबर आहे. मग मला आता चेक करायचं, काय चेक करायचं आहे की इफ, बरोबर आहे, कधीपर्यंत हे कंटिन्युअसली एक्झिक्यूट व्हायला पाहिजे? जोपर्यंत आयची व्हॅल्यू काय होत नाही? 10 होत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये मला काय स्टेटमेंट यूज करायचं आहे? गो टू, मी आता काय करतो? बॅक टॅगचा यूज करतो. ओके, तुम्ही कुठलाही टॅग यूज केला तरी चालतो, तुम्ही स्वतःचं नाव जरी लिहिला तरी चालतो. ओके, मग आता मला कुठं जायचं आहे? गो टू बॅक. मग ज्या लाईनमध्ये लिहायचं आहे त्यासमोर बॅक आणि कोलन. ओके, मग परत सम इक्वल टू सम प्लस आय. ओके, समची व्हॅल्यू किती आहे? आता 1 आहे. आयची व्हॅल्यू झाली किती? 2, म्हणजे 1 प्लस 2 किती झाला? 3. आयची व्हॅल्यू झाली किती आता? 4. बरोबर आहे. सॉरी, आयची व्हॅल्यू झाली किती? 3. मग आता मला सांगा 3 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का? आहे. गो टू बॅक. सम मध्ये व्हॅल्यू किती आहे? 3. आय मध्ये व्हॅल्यू किती आहे? 3. मग 3 प्लस 3 6. आयची व्हॅल्यू झाली किती? 4. परत 4 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का? आहे. गो टू बॅक. ओके, मग सम मध्ये व्हॅल्यू किती आहे? 6. आय मध्ये व्हॅल्यू किती आहे? 4. मग इथं किती प्रिंट होणार? 10 ही व्हॅल्यू प्रिंट होणार. कधीपर्यंत? जोपर्यंत जेवढे आपले 10 ही व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत. ओके, मग आता ज्यावेळी 10 ची ॲडिशन होईल त्यावेळी काय हो? आय प्लस प्लस आयची व्हॅल्यू झाली किती होणार? 11 होणार. ज्यावेळी ॲडिशन सगळं कंप्लीट होईल 11 होणार. मग मला सांगा 11 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का? नाही आहे. मग कंडिशन तुमचा काय झाला? फॉल्स झाला. मग कंडिशन ज्यावेळी तुमचं फॉल्स होईल त्यावेळी काय होतं? बाहेर पडतं. मग लास्टला काय हो? रिटर्न 0. मग ह्या पद्धतीनं काय हो? जो तुमचा गो टू स्टेटमेंट आहे तो गो टू स्टेटमेंट काय करतोय? वर्क करतोय. ओके, मग चला तर आपण बघूया, हा प्रॅक्टिकली करून बघूया की तुमच्या लक्षात येईल मग कशा पद्धतीनं गो टू स्टेटमेंट काय करतोय? वर्क करतोय. तर मित्रांनो, गो टू स्टेटमेंट जो आहे तो कशा पद्धतीनं वर्क करतोय आपण तो बघूया. आता आपल्याला माहित आहे की गो टू स्टेटमेंट आपण कशासाठी यूज करतोय? की आपल्याला जर लूप यूज करायचं नसेल तर आपण गो टू स्टेटमेंटचा यूज करतो. मग आपण प्रोग्राम कुठला बघितलेला होता की आपल्याला काय करायचं? 1 ते 10 नंबरची व्हॅल्यूचे ॲडिशन प्रिंट करायचं. कशाचा यूज करून? गो टू. मग त्यासाठी काय? इंट आय आणि त्याची व्हॅल्यू घेतो मी 1 आणि आपल्याला ॲडिशन करायचं आहे त्यामुळे सम इक्वल टू काय घेतलो? 0. मग आता नेक्स्ट स्टेटमेंट काय की आपल्याला ॲडिशन करायचं होतं की सम इक्वल टू सम प्लस काय हो? आय. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे सम आहे आता 1 प्रिंट झालाय. मग 1 नंतर आपल्याला किती पाहिजे? 2 पाहिजे. त्यामुळे आय प्लस प्लस. ओके, आता जर सपोज आपल्याला काय करायचं असेल, आता परत मला काय करायचं आहे? 2 ही व्हॅल्यू सम मध्ये ऍड करायचं. मग त्यासाठी आपण काय करतोय? इफ या स्टेटमेंटचा यूज करतोय. मग आता इफ आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय असेल? 10 असेल. ओके, तर त्यावेळी परत हा जो स्टेटमेंट आहे काय हो? कुठला? सम इक्वल टू सम प्लस आय हा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करतोय? गो टू स्टेटमेंटचा यूज करतोय आणि इथं मी टॅग यूज करतोय काय? गो टू बॅक. तुम्ही कुठलाही बॅकच्या ऐवजी कुठलाही स्टेटमेंट यूज करू शकता. मग आता तो परत कुठं जायला पाहिजे? समच्या ठिकाणी. मग इथं काय? बॅक आणि कोलन. मग ज्यावेळी ते सगळं पूर्ण एक्झिक्यूट होईल त्यावेळी मला काय केलं पाहिजे? समची जी व्हॅल्यू आहे ती समची व्हॅल्यू प्रिंट केलं पाहिजे. मग प्रिंट आहे %d आणि काय हो? कॉमा सम. समची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं? प्रिंट करायचं. लास्टला काय? रिटर्न 0. ओके, मग ह्या पद्धतीने जो आहे तो गो टू स्टेटमेंट वर्क करतो. आता मी रन करून दाखवतो आणि लास्टला जो आपल्याला आउटपुट आहे तो 1 ते 10 नंबरचे आउटपुट आपल्याला प्रिंट होईल. ओके, बघा इथं 55 हा जो आहे तो आउटपुट काय झालेला आहे? प्रिंट झालेला आहे. मग ह्या पद्धतीनं काय गो टू स्टेटमेंटचा आपण यूज केला जातो. ओके, हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.